पोचावं. काही बातम्यातून, काही युट्यूबच्या बातम्यातून, काही प्रसार माध्यमातून ज्या काही पोस्ट केल्या जातात त्यातून निवडणुकीचं वातावरण जे मला अपेक्षित असतं त्यापेक्षा खराब झालेलं मी काल परवा पाहिलं. आणि मग रात्री मी स्वतः एक मेसेज टाईप केला आणि आपली पत्रकार परिषद आज आयोजित केली. कारण कागदी बाजारपेठेमध्ये प्रचाराची केली अगोदर घडली असल्यानंतर कालच आपल्याला बघणार होतो. गेले 2-3 दिवस समाज माध्यमावरना नगराध्यक्षांच्या बाबतीमध्ये पुष्पाताई दर्गे असतील, माझ्या सुंदरी स्वाती लाड असतील, त्यांच्या विरोधातल्या एकमेकांच्या विरोधातल्या त्या दोघींनी नव्हे पण त्यांच्या नेतृत्वानं काही आमच्या सहकार्याने काही त्यांच्या सहकार्याने ज्या पोस्ट केल्या त्यातून मी व्यथित झालेला आहे, दुःखी झालेला आहे. माझ्या सामाजिक आयुष्यामध्ये सर्वांचा आदर आणि विशेषतः महिलांचा आदर करण्याचं काम मी प्राधान्याने केलेलं आहे. आज कुठल्याही आघाडीतून परिवर्तन विकास आघाडीतून असू दे, महायुतीतून असू दे, हे सारे उमेदवार आपल्या सर्वांबरोबर अतिशय परिचित राहिलेले आहेत. एकमेकांबरोबर आम्ही काम केलेलं आहे. आता त्यातल्या काही उमेदवारांना माझं सहकार्य, मार्गदर्शन, योगदान मान्य करू नको, परंतु आज जे काही माझे नगरसेवक म्हणून परिवर्तन विकास आघाडीमध्ये आहेत काही, ते माझ्या नेतृत्वाबरोबर त्यांच्याबरोबर मी काम करत असताना घडले, निवडून आले, त्यातले काही पराभूत झाले. राजकारणामध्ये काही पक्षीय दृष्टिकोन बदलल्यानं, पक्ष विभाजित झाल्यानं प्रत्येकानं आपापला मार्ग वेगळा धरला. मी त्यांना कोणत्याही शब्दामध्ये, कोणत्याही बाबतीमध्ये असं का करता म्हणून विचारलं नाही. तर ते लोकशाहीबद्दल स्वातंत्र्य आहे आणि कार्यकर्त्याला ज्या ठिकाणी आपण सुरक्षित असू, पुढे आपलं भवितव्य काय याची त्याला चिंता असते, तो त्या ठिकाणी जात असतो. आणि त्या बाबतीमध्ये माझी कधीही तक्रार राहिली नाही. या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सुनबाईला उभं करावं असा माझ्या पक्षाकडून आग्रह होता, परंतु माझी आर्थिक स्थिती, माझी प्रकृती आणि एकंदरीत मला गेल्या 45 वर्षात जो काही अनुभव आला त्यातून मी असं म्हटलं की आपण थांबावं. आणि आता 70ला लागल्यानंतर मी माझं तर राजकीय निवडणुकीतलं उभं राहण्याचं कधीच पाहणार नाही. पुढल्या काळामध्ये मी मला थांबवलेलं आहे. गेले काही 2-3 वर्ष मी स्वतःला सर्वांच्यापासून दूर राहण्याचा, एकाकी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आलो. तो माझा व्यक्तिगत प्रश्न होता, माझा कोणावरती राग नव्हता, आकच नव्हता. परंतु या निवडणुकीमध्ये पक्षानं मला, माझ्या पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वानं या निवडणुकीला तुमच्या सुनबाईला तुम्ही उभं करावं पक्षाच्या वतीनं असं सांगितल्यानंतर माझ्या मनामध्ये बरोबर निर्माण झालं की आपण पक्षाचं ऐकायचं की नाही, पक्ष नेतृत्वाचं ऐकायचं की नाही. आणि एकंदरीत सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांची, मित्र पक्षातल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची अगोदरपासूनची ती भूमिका होती. आणि शेवटी मी माझ्या गावकीची बैठक लावल्या आणि त्या ठिकाणी माझी भूमिका त्या ठिकाणी विषय केली. आणि मग रात्री 2 वाजता नेतृत्वाला सांगितलं की होईल तयार आहे. त्याला काही फारसा आवडून झालेला नाही. आता योगायोगानं तुझं शिक्षण करता की डॉक्टर
दुसरा जो काही विरोधी विचाराचा कार्यकर्ता असतो तो शिकलेला असेल काय झालं, त्यांना अनुभव काही 3 वेळा निवडून आलेले आहेत, तो त्याचं समर्थन करतो की त्या कार्यकर्त्यांच्या मधली चर्चा आहे. आणि जो पण निवडून येतो अशा प्रकारची चर्चा चालणार हे आपण गृहीत करतो. परंतु मी माझ्या जवळच्या सहकार्यांना परवा दिवशी रात्री आणि काल स्पष्टपणे सांगितलं की ज्या प्रकारे चर्चा चाललेल्या आहे ती मला बिलकुल मान्य नाही. दगडेताई आज जरी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अध्यक्षपदाच्या उमेदवार असते, माझ्या सुनबाईची उमेदवारी ठरवण्याच्या अगोदर आजच्या दिवशी त्या मला भेटूनही दिल्या होत्या आणि मी त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. म्हणजे एवढे चांगले संबंध आहेत ते आजचे नाही. त्यांचे पती सुद्धा धनंजय जाधव यांच्या निवडणुकीला अपक्ष म्हणून राहिले होते, परंतु आमच्यातले संबंध कधी बिघडले नव्हते. किंवा आता ते काही उमेदवार आहेत त्यांचेही मुलांबरोबर मैत्रीचे असतील, नातेचे असतील, ते अनेक असे आहेत. परंतु कुठेतरी याच्यामध्ये कुठेतरी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा प्रयत्न केला आणि मग अशी ही चर्चा एका वेगळ्या वळणावरती नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सुधाकर घाडे यांच्या पेजमध्ये जे काही आलं ते IBN लोकमत विलास बडे यांचं जे काही महाराष्ट्रानंतर विमोचन होतं, कोणाला उमेदवारी दिली जाते सामान्य कार्यकर्त्यांना. एक नामांकित अँकर आहे, त्यांचा अभ्यास त्यांचा आहे, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेतना लोकांच्या समोर सादर करत असताना त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीतल्या भावना होत्या त्यांनी व्यक्त केल्या. आणि अवघ्या महाराष्ट्रातले 1-2% जर का निवडणूक लढवणाऱ्या सोडून बाकी सगळे सहमत असतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु युट्यूबमध्ये हे टाकत असताना त्याच्यावरती तो फोटो त्यांचा दाखवत असताना, त्यांचं बातमीपत्र दाखवत असताना भाजपाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती राग यांचा फोटो टाकून सर्व काही त्यांना एकत्रच लागू आहे अशा प्रकारचा आवाज आणि चुकीचा मेसेज लोकांमध्ये देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आणि ते सुधाकर म्हणजे आपला सुधाकर बहुतेक पेज आहे आणि ते 4 दिवसापूर्वी त्या पेजवरती ती बातमी आहे. त्याच्यानंतर मग त्यांच्या पेजवरती एक तक्ता येत गेला. फरक स्पष्ट आहे. स्वाती राग यांच्याकडे काळ्या रंगामध्ये दाखवलंय, माझे आमदार साहेबांच्या सुनबाई, सत्तेचा उपभोग, आपलीच प्रगती, आपलाच विकास, सत्तेचं केंद्रीकरण. इकडे पुष्पाताई दगडे यांचं भव्य रंगामध्ये दाखवले सत्ता जनकल्याणाचे माध्यम, सर्वप्रथम आणि अंतिमता कर्जचा विकास, प्रबळ लोकशाहीच्या पायी. हे त्यांच्या पेजवरती 4 दिवसापूर्वी आलेली बातमी. हे त्यांनी पेजवरती ते टाकलं होते आपल्याला दाखवलं. नंतर दुसऱ्या पेजवरती आहे माझे आमदार, पुन्हा तो काळा रंग आणि भगवा रंग, माझे आमदार साहेबांच्या सुनबाई, सत्ता काढण्याचा उन्माद, कागदावरच्या योजनांची आमिष, वार्डमध्ये काम करताना दिसत नाही. त्यांच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये टाकलं जनतेचा सन्मान, प्रत्यक्षात आणलेल्या कामांची शिदोरी, सत्ता लोकांच्या मध्ये उतरून राबवणं. तिसरं एक त्यांचं पेज आलं, पुन्हा तोच काळा रंग, पुन्हा तोच भगवा रंग, अनुभवशून्य उमेदवार, सामान्यासोबत
नो कनेक्ट आणि शहर प्रशासनाला शून्य आणलं. दगडे त्यांच्या वापरण्याचं भक्कम अनुभवाची शिदोरी, जनतेशी उत्तम कनेक्ट, 15 पेक्षा जास्त वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. असे जे काही पेजवरती त्यांचे सुधाकर भाऊ, आपला सुधाकर भाऊ पुष्पा दगडे ऑफिशियल या पेजवर टाकलेला आहे. त्याचा निश्चितपणे व्यथित झाला, मन व्यथित झालं. मला काय सभा घ्यायची, तुमच्या उमेदवाराचं काय कौतुक आहे ते दोन्ही पक्षांनी आपापल्या सभागृहांना सांगावं. परंतु अशा काळ्या आणि भगव्या रंगामध्ये तुलना करणं हे त्यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीला शोभेचं नाही असं मला वाटतं. अर्थात ते त्यांच्या संमतीनं चाललेलं असणार, या कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि नसेल त्यांच्या वेळेत चालतं त्यांनी तसं त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्यांना जर का इतका जर का माझ्या सुनबाईचा जर का काळापूर्वी इतिहास वाटत असेल तर मला त्यांनी 10-12 दिवसापूर्वी भेटून तुमच्या सुनबाईला आमच्याकडे द्या, अक्षयला आमच्याकडे द्या, बाकी काही तुम्ही पाहू नका. लगेच त्यांचं परिवर्तन झालं असं ते बोलले. 10-12 दिवसात तेवढं परिवर्तन होतं मला काय कळत. आता त्यांनी मला विचारण्याचं काय कारण असेल हे त्यांना माहिती आणि मी ते कधीही बोलणार नव्हते. परंतु त्यांच्या पेजवर त्यांनी सांगितलं तर खाजगीमध्ये आपण कोणाबरोबर काय चर्चा करतो ती कधी ओपन करायची नसते. त्याला राजकारणाची सभ्यता म्हटली जाते. पण सभ्यतेची सारी पातळी ती ओलांडण्याचं काम केलं त्यांनी केलं. माझ्या सुनबाईबद्दल ते काय बोलले, त्यांना जे योग्य वाटले ते आपण त्यांनी बोलावं, माझं काही म्हणत नाही. परंतु यातून दगडे त्यांच्या मग इकडनं कुणीतरी टाकलं, शिक्षण त्यांचे अनुभवी नाही, त्यांना तिकडे शिक्षण नाही. तर मला प्रथम एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय घटना केलेली आहे त्या भारतीय घटनेप्रमाणे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका त्यांना एक 21शी वयोमर्यादा आहे आणि विधानसभा आणि लोकसभेला 25 वयाची वयोमर्यादा आहे. यापेक्षा त्यांच्या आरक्षणातून ते उभे राहू शकतात. त्याला बाबासाहेबांनी लोकशाही अधिक चांगली व्हावी, सामान्य अशिक्षित माणूस सुद्धा त्या काळामधला संसदेमध्ये गेला पाहिजे. त्यांचा अनुभव स्वातंत्र्यपूर्व काळातून चळवळीतून आलेलं ते नेतृत्व होतं. त्यांना असं शिक्षणाच्या पिढीमध्ये अडकवता उपयोगी नाही. भूमिगत राहणारे माणसं त्यावेळेस ते शाळेमध्ये जाऊ शकणार होती. हा दृष्टिकोन त्यांच्या समोर होता आणि म्हणून त्यांनी शिक्षणाची अट कमी ठेवली. म्हणून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माझ्या काही सहकार्यांनी शैक्षणिक दृष्ट्या यांनी अशी कामाची अनुभव शून्य वगैरे तुलना केल्यामुळे तशा प्रकारे त्यांच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी आयोजन केलं. आणि म्हणून मी प्रथम दगडे त्यांची त्या माझ्या भगिनी आहेत. पूर्वीपासून चांगले संबंध आहेत, निवडणूक संक्रांत सुद्धा चांगले संबंध मी ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. त्यांचं मन उजाळत अशा पोस्ट माझ्या सहकार्यांकडून गेल्या त्याबद्दल जाहीरपणे मागणी मागतो. वेळ मिळाला, वेळ भेटला तर त्यांना प्रत्यक्ष भेटून मागणी मागेल. निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल, परंतु अशा प्रकारचं महिलांच्या बाबतीत एकत्रित कोणत्याही उमेदवाराबद्दल कोणीही बोलू नये आणि विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये आपण अतिशय चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, सावित्रीबाईंचा, झाशीच्या राणीचा हा महाराष्ट्र आहे. महिलांचा आदर करायला शिकवलं जातं. राजकारणाच्या घटनेमध्ये असे तथ्य टाकून राजकारण होत नसतं आणि मग असं प्रत्येकाच्या बाबतीत बोलता येईल.
कोण कोणती निवडणूक कधी मिळतं, कधी त्याच्याकडे अनुभव होता. शेवटी तुमच्या कुटुंबातलं कोणतरी आलेलं असतं, त्याला तुम्हाला जे योग्य वाटतं त्या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्याला सामोरं जाण्याकरता सारे लागण्याची काही शक्ती असते, ती तुमच्या पैसे असते, लोक तुमच्याबरोबर असतात. हाच प्रश्न आता मला त्याला विचारायचा. त्यावेळेस हे तरी आपण तपासून पाहिलं का? मी गेली 25 वर्ष नव्हे तर काँग्रेसच्या 77 त्या काळापासून साऱ्या तालुक्यातल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्याचं उमेदवार तुम्ही काम केलेलं आहे, त्यांना निवडून आणण्याकरता आटापिटा केलेला आहे. तर अशा प्रकारचं हे बोलणं मला योग्य वाटत नाही. आता काही ठिकाणी त्याच्या एका कुठल्यातरी आमदार सोडून म्हणून तिला उमेदवारी दिली काय? ती आमदाराकडे सोडून नाही, आमदार महेंद्र धोत्रे आहे. कदाचित त्या युट्यूबरला कळलं नसेल की आपण काय माहिती पुरवतो नाही, काय बोलत नसेल, कदाचित कधी आम्हाला. आता निवडणुकीमध्ये अशा टॅक्टिक्स वापरून एरवी तुम्ही असे एक व्हिडिओ बनवून टाकता, तो भाग वेगळा. पण इथे हे स्थानिक लोक आहेत, त्याला सुद्धा समाधानानं पुण्या घरामध्ये एकत्रितपणे काम करायचं आहे. कोण येईल, कोण बरं कोण होईल, तो भाग वेगळा. शेवटी आपलं गाव आहे, या गावावरती, या तालुक्यावरती, या मातीवरती, या मतदारसंघावरती माझं प्रचंड प्रेम आहे. त्याने जे काय म्हटलं ते त्याचा जो काही आपण केली स्वतःचा विकास, घर भरायला, हे माझ्या आयुष्यामध्ये मी काय केलं मला कोणाला सांगायचं नाही. पण आज मी भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो, ही वस्तुस्थिती आहे. मला काय ते आपल्याला ऐकवायचं नाही, परंतु त्यांनी जे काही टाकलेलं आहे. दुसरी एक टीका केली गेली की अक्षय लाड हा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्याची बायको लागलं तर त्याला काम करत उमेदवारी मिळते. आणि त्यामुळे कोणी असं म्हटलं की बा तो इंजिनियर आहे, एमटेक आहे, त्यांनी कामं केली तर मग काय केलं, तुमचा धंदा कोणता? एक वेळ शिक्षण आल्यावर बोलूनच चालेल, पण कुणाच्या व्यक्तिगत व्यवसायावर तुम्ही बोलणं मला योग्य वाटत नाही. आणि त्याबद्दलही मी दिलेली व्यक्त की शेवटी सरकारनं परवानगी दिलेले व्यवसाय जर कोण करत असत आणि जर नियमाने असते ते काय गावठी दारूचे रस्ते म्हटले सुधारायचे नाही. त्या बाबतीमध्ये असं कोणी बोलणं हे आपल्या परंपरेला साजेस नाही असं मला वाटतं. आणखीन एक विषय यामध्ये आला, नितीन दादा सावंत. ते म्हणाले आम्हाला घराणेशाही ग्रस्त करायची आहे. आणि मला त्यांच्याकडनं दादाच्याकडनं समजून घेतलं पाहिजे घराणेशाही कुणाची आणि कशाकरता संपवायची आहे. आता त्यांच्याच आता परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक जण अनेकदा निवडणुकीला सामोरं गेलेले आलेले आहेत. त्यांची विभागावरती असणारी जनमानसामध्ये चांगली प्रतिमा असेल, पकड असेल, त्यांच्या कुटुंबातली माणसं वारंवार निवडणुकीला उभी राहिली असतील, निवडून आले असतील, त्याची पराभूत झाले असतील. तर त्याला मी काय घराणेशाही मानत नाही, मिळत नाही. मग पहिलं उदाहरण द्यायचं असं पालकर आहे. पूर्ण पालकर हा माझा अतिशय चांगला आणि आजचाही निवडणुकीत माझा आवडता सहकारी आहे. त्याला मी अगदी आनंदानं उमेदवारी दिली, तो निवडून आला, मनापासून त्यांनी काम केलं. दुसऱ्या निवडणुकीत पराभूत झाला. तिसऱ्या निवडणुकीत त्यांच्या बहिणीला त्यांनी निवडून केलं. अतिशय तालुक्यात आहे, शेतातल्या गावचे आहेत, लोकांशी संपर्क चांगला आहे. इलेक्ट्रिक वेळ काही आम्हीच त्यांना तुम्ही उभं राहा म्हणून. मग मी त्याला घराणेशाही म्हणायची का? त्या कुटुंबाचं काही योगदान नाही का? पलीकडे 3 नंबरमध्ये गेला तर मग बैलमारे. आता मुद्रा म्हणजे बैलमारेचं मुद्रा म्हणूनच ओळखलं जातं, त्यात काही नवीन नाही. मग रमेश बैलमारे अगोदर ग्रामपंचायतीमध्ये होते, नंतर नगरपालिकेमध्ये होते. संतोष बैलमारेंची भावाची सून तुझेबद्दल बोलायची त्यांना एकदा नगरसेविका होती. संतोष बैलमारे एकदा निवडून आले, एकदा त्यांनी पत्नी आली, एकदा ते निवडून आले. तर त्या कुटुंबाचं त्या परिसरामध्ये आपल्याला योगदान आहे. ती घराणेशाही त्यांना संपवायची आहे का? मी इकडे आपण रमेश पाटलांच्या घरी होते. रमेश पाटील नगराध्यक्ष होते, होते
जेव्हा त्यांना पक्षाकडनं उमेदवारी दिली नाही तेव्हा लोकांनी काय लोकनेता असतो याची प्रचिती आम्हाला आणून दिली आणि ते प्रथम नगराध्यक्ष झाले. नंतर महिला आम्ही उभं केलं पण यश आलं नाही. नंतर महिला विशेषतः आम्ही उभं केलं ती निवडून आली. आता मी उभा आहे. तर पाटील कुटुंबाचं धाप्यामध्ये उभं करणं असेल किंवा त्या गावामध्ये त्याचं काम असेल हे त्याचं कुटुंबाचं योगदान त्या परिसरामध्ये आहे. कुठली समस्या असेल, कुठली अडचण असेल, कोण आजारी असेल, त्या साऱ्या गोष्टींना ते कुटुंब अतिशय चांगल्या प्रकारे बरोबर असतं. कदाचित ते माझ्या विरोधात होतं, माझ्या महायुतीचे विरोधच असते. मग तिसरे आणखी एक उमेदवार जोशी सुवर्णता जोशी. आता आनंद काका जोशी हे तालुक्यात जिल्ह्यात एक आक्रमक नेतृत्व आक्रमक व्यक्ती म्हणून परिचित आहे. त्यांचे आमचे राजकीय मतभेद होते. ते ग्रामपंचायतीचे सरपंच होते. अण्णा सोबेशी त्यांचा खूप मोठा संघर्ष झाला पाणीच्या बाबतीमध्ये. आम्ही अण्णांच्या सोबत त्यांच्या विरोधात होतो, लढलो आम्ही त्यांच्या बरोबर. ते अनेक वर्ष सरपंच होते. नंतर नगरपालिकेची ते आले. नंतर त्यांच्या सुनबाई नगरसेविका झाल्या. खेडच्या त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. आता त्या पुन्हा आता नगरसेविका पदावर उभ्या आहेत. ही घराणेशाही झाली. अनंत काकांचं असणारं या शहरावर आणि तालुक्यावरती असणारं एक वेगळं नेतृत्व आपण पाहिलेलं आहे. त्याचं योगदान पाहिलेलं आहे. गोर गरिबांना दवा झाल्यापासून सगळ्यापासून ते उपयोगी पडलेले आपण पाहिलेलं आहे. सुवर्णाताई आंदोलन सुरू आल्या तेव्हा त्यांनी त्यांची व्यक्तिगत छाप्या नगरपालिकेवरती उठवली. असं चेहरा त्यांचा लोकांच्या मध्ये सहजगत्या वावरलं. नंतर त्या खेडच्या नगराध्यक्ष झाल्या. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार राहिला. कारभाराबाबत कुणाचे मतभेद असू शकतात, परंतु त्याला घराणेशाही म्हणता येईल. आता आणखी जर का उमेदवार पाहिजे तर उमेश गायकवाड असतील. उमेश गायकवाड हे त्यांचे मामांचे वारसदार आहेत. वसंत मामा सुर्वे. वसंत मामा सुर्वे कित्येक वर्ष 77 सालापासून मी त्यांना पाहत आलेलो आहे. ते ग्रामपंचायतीमध्ये होते. पहिल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वादंग झाले. त्यांना अपक्ष उभं राहावं लागलं, पराभूत व्हावं लागलं. परंतु आमच्याही मनाला ती घडतं होती की मामासारखा एक माणूस नगर परिषदेमध्ये येऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्यांना आमच्या त्याचं तिकडचं सरकार आपोल्या भागात त्यांना उभं केलं आणि निवडून आले. त्यांना सन्मानाची जागा दिली. नंतर उमेश एकदा उभा राहिला, पहिला दुसऱ्याचा तो उभा राहिला, निवडून आला. तिसऱ्याचा तो उभा राहिला, निवडून आला. आता त्याच्या पत्नीला उभं केलेलं आहे. त्याच्या परीनं त्यांनी केलेल्या परिसरामध्ये त्यांच्या कुटुंबाचं योगदान आहे, काम आहे. मतभेद ह्या सगळ्या कुटुंबाच्या अनेकांशी असूही शकतात. आता आपण दैवडीकडे दैवडीमध्ये आमचं लाड कुटुंब लाड परिवार मोठा आहे. यात काही कुणाच्या मनामध्ये शंका असणं काही शंका असण्याचं कारण आणि लाड कुटुंबाची ही काही जागीरदारी नाही. ते म्हणतात ही काही जागीरदारी नाही. बरोबर. हा देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि स्वर्गीय इंदिराजी पंतप्रधान झाल्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण आणि तुमच्या सगळ्या राज्यांचं खासदार करण्याचं काम सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल आणि नंतर इंदिराजी स्पष्टपणे केलं. जागीरदारी कुणाची नाही. 1957ला कृषी कायदा आला. त्या कृषी कायद्यामध्ये शेतकरी जमिनीचा मालक म्हणा सावकारची व्यक्त केली. तिथे कुठल्याही प्रकारची सावकारकी कुठल्याही प्रकारची जागीरदारी राहिली नाही. तर जागीरदार हा शब्द कुणी कुठे कसा वापरायचा हा प्रत्येकाच्या बौद्धिक कृतीचा भाग. पण तू लाड परिवाराच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं 77 सालापासून मी काँग्रेस पक्षाशी निगडीत आहे. जीव तोडून काम केलं. 78 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही 3 सदस्य निवडून आलो. हेमंतदार, पांडुरंग विष्णुदार आणि मी अतिशय तरुण होतो. आम्ही निवडून आलो. 8 जनता पक्षाचे आले. वर्ष 2 वर्षामध्ये ग्रामपंचायत प्रधान झाले. अण्णा सुर्वे आमदार झाले. पाण्याचा तीव्र असा प्रश्न होता. बच्चूबाईच्या एका बोरीवरती आपलं गाव पाणी भरायचं. रात्रंदिवस ती बोरी
चालू असायची. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाणी योजना झाली पाहिजे म्हणून केंद्र नदीवरला पाणी योजना घेण्याचा आम्ही मागणी केली आणि आमदार सुप्रीमने कसंच करतात वेगळी करतात ती मागणी केली. मंजुरीने टक्कर राखली परंतु त्यावरती कसं करत घेतलं आम्हाला बळजबरी पाहिजे आम्हाला मग ते धरून त्यावेळी असणारे मुस्लिम प्रतापला तो वाद मिटवला आणि दैवली करता येईल गावाकरता ही योजना आणि कसं करतात ती योजना गावामध्ये पाणी देण्याचं काम केलं. गावाला ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं, स्मशानभूमी नव्हती, अनेक प्रश्न होते. ते सारे सोडण्याचं काम माझ्या संतोषपदाच्या कालखंडामध्ये केलं. आमच्या गावामध्ये अनेक वन खात्यामध्ये लोकांनी घरं बांधली होती. त्या घराच्या वरती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि त्यांच्यावरती कोर्टात केसेस दाखल केल्या. कोर्टाला त्यावेळेस फक्त प्रत्येकी 500 रुपये दंड केला आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यावरती दिला जाईल. जी काही कायद्यामध्ये तरतूद होती आणि लोकशाहीचा ग्रामपंचायतीला असणारा अधिकार होता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या सरपंच म्हणून मी ग्रामपंचायतीमधल्या वन खात्यामध्ये बांधलेल्या त्या घराला घर नंबर दिले, वीज करता एनओसी दिली, पाणी किती दिलं, चांगली सुविधा दिल्या, ठराव करताना असं म्हणा माननीय कोर्टानं यांना 500 रुपये दंड वन खात्याने ते दाखल केल्यानंतर केलेला आहे. ही घर तोडावी किंवा पाडावी किंवा या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे माननीय न्यायालयाला आदेश न दिल्यानं पुढील कोर्टाचे आदेश होईपर्यंत मानवतेच्या दृष्टिकोनातून याला आपण ही घरांना या नागरी सुविधा द्याव्या असं त्यावेळेस ठराव केला. ग्रामसेवकांनी विरोध केला, मला असं नियमन कायद्यानं करता येत नाही म्हणून तुम्ही शहरामध्ये टाका की मी ग्रामपंचायतीला सरपंचाला सांगितलं की असं अमुक अमुक नियमाने करता येत नाही. परंतु त्यांनी त्यांच्या लोकशाही अधिकारामध्ये तो ठराव केलेला आहे की ही बाब चुकीची आहे असं आणि कोणती महाराष्ट्रामध्ये प्रथम मी ते काम केलं. तर योगायोगानं पंचायत समितीवर मी जाण्याची संधी मिळाली, सभापती झालो, तालुकाभर कारोबार घेतलो. पक्षाचं काम करत असताना माझ्या कुटुंबातल्या अनेक सहकार्याचं योगदान पक्षाकरता राहिलं, गावाकरता राहिलं. त्यावेळेस जमिनीमध्ये आमच्या लाडाचे 4 ग्रामपंचायत सदस्य होते. म्हणजे अशी एकत्रित लाड कुटुंबाची या गावाकरता या परिसराकरता काही विशेष अशी मेहनत आहे. तालुक्याशी असणारं नातं तालुक्याशी असणारी बांधिलकी त्यातून मग दवाखान्यामध्ये येणाऱ्या केसेस असतील, पोलीस स्टेशनच्या केसेस असतील, कोर्टाच्या केसेस असतील, त्या सगळ्यांना जर त्यावेळेस वाहनाची सोयी मुक्कामाला दिली सगळ्यांची लाडाची नातेवाईक होऊन नाटावरी ते होते आणि तालुक्यावर आपलं नात्याचं जाळं गुंजलं गेलं पक्षाच्या माध्यमातून आणि एक लाड परिवार म्हणून आता उदयाचा लाड घराणी म्हणून. परंतु त्याला जर का हे घराणीशाही मिळत असते मला अतिशय वाईट वाटतं. आता मी सतत सरासर केलेल्या कामातून जर की मला आमदारकी मिळाली असेल तो माझ्या पक्षाचा प्रश्न होता, जनतेचा तो प्रश्न होता, मतदारांचा तो निर्णय होता. त्याला तुम्ही बोलणारे कोण हा माझा प्रश्न. नंतरचा आला प्रश्न शरद आणि अनेक वर्ष काम करतो, तोही नगरसेवक झाला, नंतर तोही नगराध्यक्ष झाला. नंतर 2.5 वर्ष महिलांच्या करता होतं, त्या महिलांना 2.5 दिवसाचा कोणाला करायचा असं वाटतं लोकांना लग्न शेती सुनबाई माझं लग्न शेती त्यालाच करा. मी त्या संधीनं केबीमध्ये बसलो, तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि पहिला दुसरा कोर्टात तुम्हाला 7.5 महिने गोष्टी येतील, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. पत्रकार सुद्धा ही माझ्यावरती ठीक आहे, शेवटी करणार काय. जर त्या एखाद्याला दिला तर दुसरी दिवस विजय पाटील काहीतरी खोटं वाटतं तसं कोणाला संधी मिळवली या उद्देशाने मी तो माझा निर्णय घेतला. नंतर राजेश उभा राहिला, तोही इतके वर्ष काम करून होता, तो निवडून आला, मेजॉरिटी आली, नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली, त्यानं त्याच्या परीनं काम केलं. नंतर वैद्यताई अध्यक्ष झाले 2.5 वर्षाकरता, त्यांनी त्यांच्या परीनं काम केलं. सगळे प्रश्न त्यांनी सोडवले आपण मिळत नाही. पण राजेश वैद्यताई यांनी स्वच्छ प्रशासन देण्याचं काम निश्चितपणे केलं हे मलाही मान्य करावं लागेल. हेच विनंती. आता नंतरच्या काळामध्ये तुम्हाला मागच्या 21च्या निवडणुकीमध्ये मी काही माझ्या मुलीला निवडणुकीला उभं करू इच्छित नव्हतो. काही 2 प्रबळ असे मोठे शेठ त्या निवडणुकीला आपल्या पत्नीला किंवा लेकीला उभं करण्याचं ठरवत
आवश्यक होतं. मी लढवली पडण्याकरता मी उभी केली. हेही आनंदवरच्या सहकार्यानं सांगितलं तुम्ही निवडून येणार त्यांनी प्रचंड मेहनत केली. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बोलले बाबा काय करू मी तुझ्या मठात मी पराभव होणार आहे मग मी कामकीला जाऊ का तुला जर का पराभव मी ते पाहणं सहज होणार असेल तर जरूर तर गेली. जेव्हा संकट असतं पक्षावर जेव्हा सो कॉल शेट लोक निवडणुकीला झुंजणारे लावून पाहतात त्यावेळेस आम्ही मैदानामध्ये लढण्याचं काम केलेलं आहे. हेच त्याला मला या निमित्तानं सांगायचं आहे. आता त्यांनी हे सगळी काही सांगितली सांगितली किंवा पालकांचा असेल पालकांच्या तुमच्या बैलमारीचा असेल शंकरांचा असेल ऋषींचा असेल किंवा आमच्या इथला असेल त्यातून त्यांची कुणाची घराण्याशाही संपवायची आहे. नितीन दादा सावंत त्यांना कुणाची घराण्याशाही संपवायची आहे. कदाचित पालकांनी त्याचं काम केलं नाही म्हणून त्यांची संपवायची आहे का. संतोष बेलमारे उभाटामध्ये होते परंतु त्यांनी काम त्याचं केलं नाही असं त्यांचंच म्हणलं होतं म्हणून त्यांची घराण्याशाही संपवायची आहे का. अशाच प्रकारचा दोषींच्या वरून त्यांचा आरोप होता मग त्यांची घराण्याशाही संपवायची आहे का. नेमकी घराण्याशाही कोणाची संपवायची आहे. मग विधानसभेचा राग कोण कोणावरती काढणार आहे का हा पहिला प्रश्न. आणि म्हणून अशा प्रकारे कुठेतरी असं चुकीचं बोलत होतं हे मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून अजून वेळ गेलेली नाही. आज 24 तारीख आहे. आठवडा अजून निवडणुकीला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही तुमची ताकद जाऊन प्रचार करा. आम्ही आमच्या पद्धतीने ताकद जाऊन प्रचार करू. कोणी कुणाबद्दल वाईट बोलावं आणि गावाचं वातावरण खराब करावं असं मला वाटत नाही. म्हणून मी माझ्याकडून हे जाहीरपणे त्यांना सगळ्यांना आवाहन करतोय. ती एक ठरलेली परंपरा आहे. तुमच्या कुणाच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये कुणाबरोबर काय मतभेद असते ते बाजूला ठेवा. तुमची सारी ताकद वगैरे सर्वांनी तुम्ही त्या लोकांनी ताकद लावली आपापल्या उमेदवार निवडून आणण्याचं काम करावं. अशा प्रकारची अतिशय विनम्रपणे सूचना त्यांना करायची आहे. बोलून ते शब्द मागे राहतात. वेळेनुसार तुम्हाला यावं लागतं. आणि म्हणून हे जे काही आता घराणेशाही बोलत आहेत त्यांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या त्या परिवर्तन विकास आघाडीच्या नेतृत्वाला विचारावं किंवा सुरेश नाग यांना त्यांची सुनबाई आणि मुलगा आपल्या तुमच्या पक्षात घेऊन त्यांना तुम्ही उमेदवारी देऊ इच्छित होते का. देऊ इच्छित असेल तर ती घराणेशाही तुम्हाला त्यावेळेस वाटली नव्हती का. काम शून्य वाटत नव्हतं का. आता हे असे अपप्रचार करणे होय तिला अनुभव नाही. पण आम्ही सत्ता लोक पाहू ते कशावर तुम्ही बोलता. सत्तेतून तुम्हाला केंद्रीकरण करायचं कशावर बोलता. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना लोक मतदारांना सामोरं जात असताना त्याच्या मनाला त्याच्या मताला एक वेगळी आदराची भावना किंमत आपण देत असताना तुम्ही अशा प्रकारचा अपप्रचार करून तुमच्या स्वभावाचं दर्शन तुम्ही पुढल्या काळामध्ये घडू नका. एवढीच या निमित्तानं मला त्याला सूचना करायची विनंती करायची आहे. जर त्याला पटलं तर ठीक आहे. त्याचं पूर्ण असं चालू ठेवलं तर मला मग त्याला उत्तर किंवा माझ्या बुद्धीला जे पटेल तसं उत्तर द्यावं लागेल. ही माझी भूमिका आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून ती धार्मिक आतापर्यंत मी कुठल्याही युट्यूब चॅनलला किंवा स्वतंत्र मोठं चॅनल आहे त्याचाही फोन आला होता किंवा ज्या दिवशी ओबीसीचं आरक्षण मिळलं त्या दिवशी सरकारी विचारलं होतं. डॉक्टर स्वाती लाड नगराध्यक्षांच्या उमेदवार असताना त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं होतं हा एक मार्ग आहे. पण तो शेवटी पक्षाचा आदेश मानून मी या निवडणुकीला सामोरं जात आहे. हे फार मोठी माझी शेवटी अशाचा निर्णय आर्थिक स्थिती नाही. परंतु जर तो पक्ष चालत असेल तर मग काय असेल त्या परिस्थितीला आपण सामोरं गेलं पाहिजे. या भूमिकेतनं मी जातोय. त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कर्जतमधल्या नागरिकांना मतदार बंधू भगिनींना नम्रतापूर्वक विनंती करून सांगू इच्छितोय की जर तुम्ही आमचं
महायुतीचं पॅनल निवडून दिले, नगराध्यक्ष पदाचे निवडून दिले, उमेदवार निवडून दिले, तर कर्जत नगर परिषदेमध्ये असणाऱ्या ज्या काही आता गैरसोयी आहेत, आतापर्यंत आपापल्या लोकप्रतिनिधी त्याच्या माध्यमातून जे काही काम केलं असेल तर सर्वात मग मी धनंजय जात्र्यांपासून रमेश पाटलांपासून ते कालपर्यंत सुवर्णताईपर्यंत त्या साऱ्यांनी आपापल्या परीने काम केलं, त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला. शेवटी लोकसंख्या वाढत आहे, गाव मोठं होत चालले, नागरिकीकरण होत चालले, रेल्वे येत चाललेले आहे, समस्या वाढत आहेत. मग त्या वाहतुकीच्या समस्या असतील, त्यावेळेस झालेली पाणी पुरवठा अपुरी पुरत असेल, वीज पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही, असे अनेक प्रश्न नगर परिषदेमधल्या लोकांना भेटतात. सगळे प्रश्न काही नगर परिषदेच्या हातामध्ये नाही, तर नगर परिषदेच्या माध्यमातून शासन दरबारामध्ये मांडून मग राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आणि MMRDA सबसे महत्वाचा विभाग त्यांच्याकडे आहे, त्याच्या माध्यमातून असेल. मोदी साहेब पंतप्रधान आहेत, त्यांच्या खात्या अंतर्गत वेगवेगळे जे काही आपले प्रश्न असतील, रेल्वेपासून सारे प्रश्न सोडवण्याचं काम आपण पुढल्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं करू, हा विश्वास मतदारांना मी देऊ इच्छितोय. तुम्ही मांडलेले प्रश्न, तुम्ही मांडलेल्या समस्या याचा आदर करण्याकरता माझे लोकप्रतिनिधी त्यावेळेस जनतेकरता मोकळे असतील, त्यांची वेळ ठरवली जाईल. प्रशासकीय कामाकरता वेगळी वेळ असेल आणि नागरिकांना भेटण्याकरता एक वेगळी वेळ असेल. पत्रकारांनाही भेटण्याची एक आपण आठवड्याचा काय वेळ ठरवू आणि ज्या काही तुमच्या माध्यमातून जनतेच्या समस्या ज्या आहेत त्या तुम्ही सांगितल्यानंतर त्या सोडण्याकरता, त्याचा रिझल्ट घेण्याकरता त्यांनाही आपल्याला आवडी दिला पाहिजे आणि त्या साऱ्या कामावरती देखरेख करण्याचं काम एक जबाबदार मी करत माझी लोकप्रतिनिधी साजरा होत नव्हे शिवाजीला किंवा तिथे जी आणखी चेंबर तिचा वापर आम्ही कोणीही करणार नाही. नगराध्यक्ष जर माझी सुनबाई झाली तर ती नगरपालिकेची गाडी वापरून स्वतःच्या कामाकरता वापरणार नाही, त्यांची गाडी घेऊन काम करते, जाण्या येण्याकरता कुठे असेल तर त्यांची गाडी घेऊन काम करते किंवा त्या मिटिंगचा भत्ता किंवा त्यांना जे काही मानधन मिळणार असेल त्याचाही लाभ नगराध्यक्ष म्हणून त्या घेणार नाही. ही ग्वाही मी आपल्याला देतो, हा शब्द मी आपल्याला देतो आणि आपल्याला पूर्ण कल्पना आहे की मी दिलेला शब्द फारच असतो. आज कर्जतमध्ये अनेक प्रश्न आहेत, मला कल्पना आहे, पत्रकारांनी मांडण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळे आपले व्हॉट्सअपवरती ग्रुप असेल, मग तुमचा कर्जत बचाव समिती असेल किंवा रविवारी विचार समिती असेल किंवा दुर्ग्यामध्ये असणारे ग्रुप असतील, या सर्वांचा आणि लोकप्रतिनिधीचा आणि लोकांचा आदर निश्चित करून ते प्रश्न सोडवण्याचं काम करण्याचा त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे आपण प्रयत्न करू. त्यामध्ये साध्य करण्याकरता जो काही वेळ लागेल तो सुद्धा मी त्या कारणाने लोटपूट करणार नाही. आणि उरला प्रश्न एक आणखी जो काही आरोप असा केला होता की त्यांचा नवरा नगरसेवक अखिल आड हा कॉन्ट्रॅक्टर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, त्याला MTech केलेला आहे, परंतु एक आपल्याला कल्पना आहे की जो लोकप्रतिनिधी होतो त्यांना मग त्यांच्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीगत लाभ देता येत नाही, ही कायद्यानं केलेली तरतूद आहे. त्यामुळे तो प्रश्न येणार नाही आणि कोणी नगरपालिकेच्या कुठल्याही कामामध्ये लुडबुड करणार नाही. नवरेशाही काही ठिकाणी महिला सरपंच असतात, त्या ठिकाणी त्यांच्या नवऱ्याचा वाढदिवस सरपंच साहेबांचा वाढदिवस मी वाढदिवस कोणाचा आहे, तुझा आहे मग सरपंच आहे, त्याला काय होतं तुम्हाला सरपंच म्हणतात. तर हे लोकशाहीची अधोगती आहे, त्यांचा महिलांचा आदर केला जात नाही. सुषमाला या ठिकाणी कालच्या घटनामध्ये सांगितलं नगरसेवक म्हणजे काय तर नळ, गटार आणि रस्ते चांगल्या पक्ष वेगळा असतो, त्यांचे विचार वेगळे असतात. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व्याख्या सांगितली. कर्जतमध्ये विजेची समस्या मोठी आहे, पाण्याची समस्या मोठी आहे, त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. धनकचरा निर्मूलन जो काही प्लांट होता तो बंद झाला,
आज कर्जतमध्ये कचऱ्याचे ढीग उंची परिसरामध्ये वाढलेले पाहिजे. किती दिवस तुम्ही तिथे कचरा टाकू शकणार? त्या जागेला सुद्धा मर्यादा असणार आहे आणि देशामध्ये आणणारी ही समस्या आहे. तर त्याच्यावरती वेगवेगळ्या शहरांनी आपल्या इथे कोकणी साहेब असतील त्यांनी केलेली प्रयत्न असतील किंवा आज इंदोर सारख्या मोठ्या शहरांना पूर्वी आम्ही इंदोर शहर पाहिलेलं आहे, आता सुद्धा पाहिलं तर देशातलं एक नंबरचं शहर म्हणून त्याची ओळख आहे. कारण त्यांनी कचरा होऊ देत नाही, कचरा उचलण्याची एक वेगळी सिस्टीम त्यांनी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती बायोगॅस निर्माण करून तिथली सगळी स्ट्रीट लाईट आणि कार्यालयाला ती सप्लाय त्यांनी केलेला आहे. अभ्यास त्या माध्यमातून कुठेतरी हिल स्टेशनला जाऊन जे काही अभ्यास केला जातो त्याच्यापेक्षा अशी जर शहरं आहेत अशा शहरामध्ये जाऊन त्यांचे जर त्या कार्यान्वित केलेले प्लॅन असतील आणि उपक्रम असतील तर त्याचा अभ्यास करणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि त्याच्याकरता सुद्धा शिक्षित लोकप्रतिनिधीची गरज आहे हेच मला आपल्याला सांगायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्व मतदारांना विनंती करतोय की आमच्या महायुतीच्या नगराध्यक्ष सर्व पॅनलला आपण विजयी करावं. 5 वर्ष आपली सेवा निश्चितपणे केली जाईल. ज्या ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत नगराध्यक्षांनी किती वेळा तुमच्याचा किती महिन्याने तुमच्याकडे आलं पाहिजे, तुमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, नगरसेवकांना तरी आलं पाहिजे, किती वेळा आलं पाहिजे, हे वेगवेगळ्या लोकांच्या भावना ह्या आपण त्या ठिकाणी पाहतोय. आज जनमानसामध्ये सोशल माध्यमातून मीडियामधून अतिशय वाईट आपल्याबद्दल बोललं जातं याची मला कल्पना आहे की त्यांना विश्वास राहिलेला नाही. लोकप्रतिनिधींवर प्रशासनावरती विश्वास राहिलेला नाही. तर लोकशाहीमध्ये असं म्हणून देता उपयोगी नाही. आता ती जबाबदारी जर का या काळामध्ये जनतेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून मिळाली तर या साऱ्या ज्या काही तुमच्या मनातल्या भावना आहेत त्यांनी देशामध्ये उतरतील असं सांगत नाही, जिल्ह्यामध्ये उतरतील असं सांगत नाही, तालुक्यामध्ये उतरतील असं सांगत नाही, पण शहरामध्ये तुमच्या साऱ्याच्या माध्यमातून प्रश्न जे मांडतात ते सोडण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं जाईल एवढीच या निमित्ताने